प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि ताई विजय जगताप आपल्या शिर्डीच्या नगराध्यक्षांसाठी जयश्रीताई थोरात आणि माझ्या कमळावर उभे राहिलेले योगेश बबन गोंदकर ह्या प्रभागामध्ये 7 नंबर प्रभागामध्ये आम्ही 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षांसाठी म्हणजे 2 कमळ आणि 1 धनुष्यबाणासाठी विवेकानंद नगर मध्ये आलेलो आहे। आणि मला हा प्रभाग म्हणजे माझे हे घरचेच लोक आहे। आतापर्यंत जे मी त्यांच्यासाठी कामं केली तर प्रामाणिकपणे कामं केली आणि माझा एकच ध्यास आहे की मला माझ्या शिर्डीचा विकास करायचा आहे। आणि आता ह्या विवेकानंद नगर मध्ये फेरी मारत असताना स्वतःच्या तोंडाने कौतुक करू नये, पण मला माझ्या सर्वच माता भगिनी आणि बंधू नेहमी म्हणत असतात, ताई तुम्ही आमचे निम्म्या रात्री उठून कामं करत असतात, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। म्हणून माझ्या माता भगिनींना माझ्या बंधूंना एक विनंती करते, योगेश बबन गोंदकर कमळावर उभे राहिलेले आणि तर विजय जगताप मी स्वतः आपलं धनुष्यबाणावर उभी आहे आणि आमच्या जयश्रीताई थोरात या नगराध्यक्षांसाठी कमळावर उभे राहिलेले आहे। ह्या प्रभागामध्ये 2 नगरसेवक आणि नगराध्यक्षांसाठी मी ज्या माझ्या माता भगिनींकडून आणि बंधूंकडून त्यांना विनंती करते की आम्हाला भरघोस मताने निवडून द्या। तुमची उरलेली कामं आहेत ते आम्ही नक्की करू, त्यात मात्र शंका नाही। कारण कामं करत असताना आमचे नामदार साहेब विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील हे आमचे भक्कम साथ आहे, आमचे हे भक्कम नेते आहे। म्हणून माझ्या शिर्डीचा विकास आज जो झपाट्याने होत आहे हा त्यांच्यामुळेच आहे, त्यांचं आपल्याला सर्वांना सहकार्य आहे। त्याच्यामुळे माझ्या माता भगिनींना आता सांगितलं की जे काही कामं राहिली असतील ते पुन्हा आपण करू आणि जो विकास झालेला आहे तो पण त्यांनी केलेला आहे। काही नाही, फक्त त्यांचा आता ह्या विवेकानंद नगरच्या खालचा हा रोड आहे ना, तो थोड्याशा घरगुती समस्या आहेत। त्या भाऊंनी आम्हाला पण आश्वासन दिलं, ताई माझी जागा गेली तरी चालेल पण या लोकांसाठी आम्हाला रोड बनवून द्या। विवेकानंद नगरचा रोड पण झालेला आहे इकडचा, पण इकडे खालच्या परिसरामध्ये जो राहिलेला रोड आहे तो त्या फक्त त्यांची छोटीशी मागणी आहे, ती मात्र मी नक्की पूर्ण करणार। हे प्रचार झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर पहिला प्रश्न पहिल्या मीटिंग मध्ये त्यांचाच हा रोडचा मांडणार आहे। स्वामी विवेकानंद नगर मध्ये आम्ही राहतो। शोभा प्रजापती आणि आपले ताई ते आपले घरचे आणि असं आपल्याला सगळं काही आपल्या दारात आलेले आहे ते, आणि ते आता आलेले आहे आपल्याला तेवढं ते आपल्याला रस्त्याचं तेवढं आहे समक्ष, तेवढं आपल्याला सगळे आपले गल्लीचे लोक सगळे आपलेच नाही ते म्हणले नाही करून देतो म्हणे आम्ही सगळे मिळून। आम्ही बेकार होती, माझा शरद मुलगा त्याची पण माझी याने काळजी घेतली, भाऊनी त्याने रिक्षाची व्यवस्था केली, कोणती आता नाही बरं का, पहिलीपासून म्हणजे त्यांनी असं दिलेले होतं तर आम्ही पहिल्यापासून भाऊ संघ चांगलेच होतो। तर आता गाडी 570 गाडी होती माझी, तर गाडी कुणी लावू देत नव्हतं तर भाऊनी गाडी लावून दिली। माझा शरद माझा मुलगा आहे, सगळेच काम आमचे करावं असं वाटतं। आम्ही तर इतक्या दिवस भाडतीच राहिलेलो आहे, पण आता आम्हाला थोडी साथ द्यावा, थोडं उलगडावा माझ्या मुलाला, माझी एवढीच प्रश्न, माझी एवढीच मागणी आहे। येवा माझ्या ताईनीच येवा आणि ताईनी। नमस्कार, माझे नाव कमल ज्ञानेश्वर दसरे, मी विवेकानंद नगर मध्ये राहते, वार्ड नंबर 7 मध्ये। घोडा गल्ली किंवा तांगा गल्ली म्हणून ओळखतात आमच्या ह्या परिसराला। आमची समस्या असे आहे की आम्हाला रस्ता करून देण्यात यावा, आमच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईट द्यावी आणि ड्रेनेज लाईट पर्यंत करून द्यावी। आमची ही समस्या ताई जगताप यांच्या कानावर टाकलेली आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की त्या निवडून आल्या की आमची ह्या समस्यांचं समाधान करतील म्हणून। आता ताईंकडूनच आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या सक्षम पण आहेत आमच्या समस्या सोडवण्यासाठी, आणि त्यांच्याकडेच आम्ही आमची इच्छा मांडलेली आहे। इथून मागे काही मांडलेली नव्हती, पण आता त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणून मांडलेली आहे आणि त्या करतील पण।